व्यायामात लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम आरोग्यम परमं भाग्यम स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचा स्पष्टीकरणासह अर्थ समजावून घेणार आहोत. हा श्लोक व्यायामावरती आधारित आहे. व्यायाम केल्याने आपल्याला काय फायदा होतो हे या श्लोकाच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे. व्यायामात लभते स्वास्थ्यम, इथे पंचमी विभक्तीचा वापर केला आहे की व्यायामात म्हणजे व्यायामामुळे आपल्याला स्वास्थ्यम लभते, स्वास्थ्य लाभते. लभ आत्मनेपदाचा धातू आहे. व्यायामामुळे, व्यायामातून आपल्याला स्वास्थ्य लाभते. दीर्घायुष्यम बलम सुखम, आणि त्याचप्रमाणे आपण दीर्घायुषी होतो. बलम सुखम, त्याचप्रमाणे व्यायामामुळे आपल्याला बल आणि सुख हे सुद्धा प्राप्त होत असतात. बघा, व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यम बलम सुखम. व्यायामामुळे स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल, सुख या गोष्टी लाभत असतात. आरोग्यम परमं भाग्यम, आरोग्य हे परमभाग्य आहे. आरोग्यम परमं भाग्य, आपले आरोग्य, आपले स्वास्थ्य हे परम श्रेष्ठ भाग्य आपले आहे. स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, आणि स्वास्थ्यामुळे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण सर्वार्थ साधनम, सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, आपले ध्येय आहेत, ते आपण व्यवस्थितपणे साध्य करू शकू. परंतु स्वास्थ्य सर्वार्थ साधनम, परंतु आपले स्वास्थ्य जर चांगले असेल त्याच वेळेला आपण सर्व गोष्टी सिद्ध करू शकू, प्राप्त करू शकू. अर्थ पुन्हा एकदा समजावून घेऊया. व्यायामात लभते स्वास्थ्यम, व्यायामामुळे आपल्याला स्वास्थ्य लाभते. दीर्घायुष्यम, त्याचप्रमाणे आपण दीर्घायुषी होतो. बलम सुखम, आणि बल आणि सुख या गोष्टीसुद्धा व्यायामामुळेच आपल्याला प्राप्त होत असतात. आरोग्यम परमं भाग्यम, आपले आरोग्य हे श्रेष्ठ भाग्य आहे. परमम, अतिशय श्रेष्ठ भाग्य आपले आहे. स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम, आणि स्वास्थ्यामुळेच आपण सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या साधनम, त्या साध्य करू शकतो. आरोग्यामुळेच, आपल्या स्वास्थ्यामुळेच आपण सर्व प्रकारच्या गोष्टी साध्य करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.